सो लेट्स स्टार्ट. म्हणायच्या पहिले मला असं वाटते की आपण हा डायलॉग चेंज केला पाहिजे. मला म्हणायला पाहिजे अवेंजर्स असेंबल. हा डायलॉग जास्त चांगला वाटते. अवेंजर्स असेंबल. लेट्स स्टार्ट विक्षा. का माहिती पाहू नेक्स्ट टाइम जेव्हा व्हिडिओ बनणार त्यावेळी पाहू अवेंजर्स असेंबल म्हणताना कसं वाटते तर. ठीक आहे जाऊ द्या. चौथी मॅच उरेल ती गेली, खराब झाली ती मॅच, काही कामाचं नाही राहिलं ते मॅच. ती कोल्ड ऑफ झाली, कॅन्सल झाली, बंद झाली की खेळू नाही शकले. ते ड्यू एवढा होता, धुकं ड्यू. ओस काय रे शबनम, 4-5 शब्द आठवले मग तेवढे म्हणून घेतले मी. तर ते एवढी होती की ते मॅच खेळल्यानंतर चालली. तर असा तो विषय होता. तर म्हणून ते मॅच काही खेळल्या गेले नाही. एक सेकंड फक्त एक सेकंड. हां, तर ते मॅच खेळल्या त्यासाठी गेली नाही. तो मग ते मॅच कॅन्सल झाली आणि हे सिरीज आपण जिंकलो. कॉंग्रॅच्युलेशन्स. खराब एक गोष्ट झाली की आज गिल खेळणार नव्हता, आज संजू सॅमसन खेळणार होता. आणि आज ज्या हिशोबात संजू दिसू राहिला, संजूनं तर गरमच देऊन द्यायचे होते आज. आज त्यांना नसतं पाहिलं कोणासमोर, आज त्यानं मारलं असतं डायरेक्ट. कारण बिचारा एवढं नशीब खराब आहे, एवढं नशीब खराब आहे, आज मॅच नाही झाली. काय करावं यार, काय म्हणावं येईल, काय अशा फालतू गोष्टी का म्हणावं यार. आता मॅच नाही झाली. आता याच्या खराब काय होऊ शकते. आणि आणखीन मॅच कधी आहे, उद्या. आज म्हणजे आज मी हा व्हिडिओ 3 वाजता म्हणून राहिलो, अराउंड 2:52 AM. तर आजच्या दिवस नाही पण उद्याच्या दिवशी मॅच आहेत, आज नाही आहे. हे तर मॅच काय आलं, हे 3-1 सिरीज होऊ शकते, नाही तर 2-2 होऊ शकते. हो यार, अरे 2-2 होऊ शकते सिरीज आताही. अरे बाबा, सिरीज जिंकलो नाही आपण. ते सिरीज ड्रॉ करू शकतात. त्यांच्यापाशी आहे कंडिशन आहे. मी विसरून गेलतो. एक मॅच आहे म्हटलं आपण, झालं जमलं आपण 2-1 समोर सिरीज मध्ये. कायचं 2-1, ते त्यांना फक्त एक जिंका लागते. ते एक जिंकले की आले सिरीज जागेवर. कायचं मग काय कामाचं काम ते. जे नेक्स्ट मॅच आहे ते जितणं लय इम्पॉर्टंट आहे, भयंकर इम्पॉर्टंट आहे. एकदम अत्यंत भयंकर वेगाने ती मॅच आपल्याला जिंका लागणार आहे. तर ती मॅच तर आपल्याला जिंकाच लागणार आहे. ती जी की मॅच आहे उद्या, आज नाही आहे, उद्या आहे. तर या गोष्टीवर आहे ते. आजची मॅच आज जरा असं चांगला वाटवलं तर आजल्या जणांना प्रयत्न केले. राजीव शुक्लानंही प्रयत्न केले. म्हणजे राजीव शुक्ला यार लेजंड माणूस, खतरनाक आहे एकदम. तारीफ मी नंतर करेन, आता नाही, पण एक सांगू राहिलो की बा लेजंड माणूस आहे असे ॲज अ ह्युमन. त्यांनी प्रयत्न केला 4 वेळा, तर निरीक्षणच झाले एकदम डायरेक्ट. निरीक्षण 4 वेळा कोणाची, अंपायर्सची. पहिले झालं 7 वाजता, मग झालं 7:30 वाजता, मग झालं 8 वाजता, मग झालं 8:30 वाजता, मग झालं 9 वाजता. बोर झाला माणूस तेवढा पाहू पाहू की आता चालू होती, आता टॉस होते, आता चालू होती, आता टॉस होते. तर आता आटा काही करून काहीच नाही झाला आहे. आणि ते मॅचेस कॅन्सल झाली आहे. ते तर ये बडे दुःख के साथ कहना पड़ रहा है की मॅच कॅन्सल हो गई आहे. व्हायला नव्हती पाहिजे होती. संजू खेळणार होता आज. आज संजूनं गरम देऊन दिले असते. संजूने एवढे गरम देऊन दिले असते की बेटा तुम्ही ना मला बाहेर ठेवलंच कसं, हे मला तुम्ही सांगून द्या. हे तर उत्तर आपल्यापाशी नाही आहे, तुमच्यापाशी नाही आहे, माझ्यापाशी नाही आहे, एका जणापाशी आहे. सगळ्या उत्तर नाही काय, रियालिटीमध्ये सगळ्यांना माहीत आहे कारण काय आहे. पण ते संजूला काय सांगसा की बेटा हा आमचा चौधरी आहे, तर येले खेळायला देऊ राहिलो आम्ही म्हणून. गिल आमचा प्रिन्स, सो कॉल्ड प्रिन्स. तर एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या, प्रिन्स गिन्स तर ते म्हणणं सोडून टाका आता. इन रियालिटी खरंच सांगू राहिलो, समोरचं समोर पाहिलं जाते, पण आता जरी सोडून द्या प्रिन्स म्हणणं, नेक्स्ट विराट कोहली म्हणणं, हे गोष्टी सोडून द्या आता. विराट कोहलीनं गिलच्या एवढं असताना विराट कोहलीनं बर्बाद करणं चालू येईल तर कधीच. तो बर्बाद करू राहिला तर समोर झाले. विराट कोहली एवढा असताना इन केस असं काही चुकून असं काही झालं
की विराट कोहलीची म्हणजे विराट कोहली गिलमध्ये ट्रान्सफर झाला आणि गिल विराट कोहलीमध्ये ट्रान्सफर झाला असं काही झालं भाई मजाक नाही म्हणजे असं म्हणणं की विराट कोहलीचा एज रिव्हर्स झालं विराट कोहली रोहित शर्मा याचं एज रिव्हर्स झालं भाई हे तर बर्बाद करून टाकतील भाई समोरच्याला सगळ्यांना खरं बर्बाद करून टाकतील ही टीम ठेवतील नाही कोण आहे काय हे तिनं आपल्या विराट कोहलीनं ॲग्रेशन सध्याच्या कंडिशनमध्ये कमी केलं पण ॲग्रेशन कधीपर्यंत कमी केलं जोपर्यंत टेस्टमध्ये ते सेंचुरी मारली तोपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये ॲग्रेशन नव्हतं काहीच नव्हतं पण ज्यावेळेस आपण घरी खेळलो ओडीआय ऑस्ट्रेलिया म्हणजे ओडीआय म्हणतो मी म्हणजे आपण घरी ओडीआय खेळलो पहिली मॅच सेंचुरी ॲग्रेशन भाई ती ॲग्रेशनमध्ये तो मेसेज होता ज्याला भेटायला पाहिजे होता त्याला भेटून गेला सेकंड ओडीआय त्याच्यात ॲग्रेशन सगळ्यात जास्त होतं सगळ्यात जास्त ॲग्रेशन त्याच्यात होतं सेकंड ओडीआयमध्ये म्हणजे आता फक्त त्यांना समोरच्या नाव घेऊन बोलून द्यायला पाहिजे होतं छू करून द्यायला पाहिजे होतं बाकी बाकी काही कसरमध्ये सोडली होती विराट कोहलीनं एवढा खतरनाक बोललं म्हणजे एवढं खतरनाक ते ॲग्रेशन चालू होतं अशा कंडिशनचंही मी हे सांगू राहिलो गोष्ट विराट कोहलीने ॲग्रेशन कधीच सोडलं होतं रिॲलिटी म्हणजे लाईक कमी गेलं तर ते हलकं फुलकं तेवढं पण एवढं बाबा हे हा तर मेसेज होता सेकंड ओडीआयचा आहे की बेटा पाचही नंबर 3 पाशी कोण आहे तर ही कशी देऊन देईन गरम पण एक इन रिॲलिटी गोष्ट समजायला लागेल आपल्याला की गंभीर प्लेयर चांगला होता गंभीर ॲज अ प्लेयर कधी चोक नाही झाला फायनल्समध्ये जी की चांगली गोष्ट आहे पण भाऊ तुम्ही तुमचे ॲज अ प्लेयरचे रेकॉर्ड पाहून घ्या भाऊ विराट कोहलीची पाहून घ्या अवे 84 सेंचुऱ्या 16 बाकी आहे फक्त 16 आणि मला कुठून काही शक नाही आहे की 16 सेंचुऱ्या राहणार कमी पडणार 16 सेंचुऱ्या तर होणार आहे म्हणजे होणार आहे फक्त एवढी आज पाहिजे फक्त एक चिंगारी लावून टाका डबल अशी खपकन आणि बस 3 सेंचुऱ्या 2 सेंचुऱ्या ओ हो तो नाही पाहिला आता समोर कोण आहे तो मारू राहिला आता एवढ्या ताकदनं मारू राहिला की समोरच्या जिंदगी बरबाद करून देऊ राहिला आणि चुकून मजाक नाही करत खरंच म्हणतो आणि चुकून कोणत्या बॉलरने ॲग्रेशन दाखवलं या जास्तीची नाटकं केली भाई मला मजा येईन त्याचं करिअर बरबाद होताना पाहिलं एवढं की त्याची लिमिट नाही म्हणजे तो एक वेस्ट इंडिजवाला होता तो आठवते तुम्हाला तो त्याला त्याची ते चिट्ट्या फाडून फेकून दिले ते अजून एकदा झाला पाहिजे जसं तो कुत्र्यासारखा मारण भाई लय मजा येते पाहिले विराट कोहली एक नंबर दी गोट भाई चा मला काही म्हणजे कमाल का कोणाला काही डाऊट नाही आहे पण तरी काही लोक इच्छुक लोक तुम्हाला माहिती मी काय ऐकलं आज मी ऐकलं की PSL मध्ये प्लेयर बनतात आणि IPL ते प्लेयर चोरी करतात PSL पाकिस्तानची लीग आहे IPL सारखी ते 4 जण बोलून T20 खेळतात त्याच्यात काही फॉरेनर्स येत असतात जे की जीवनाशी हारलेले लोक आहे जे की रिटायरमेंटच्या क्लोज आहे किंवा रिटायरमेंट झालेली आहे एकदम रिटायरमेंट झालेले लोक येतात डेव्हिड वॉर्नर तिथे खेळू राहिला केम विलियमसन खेळू राहिला स्टीवन स्मिथ खेळणार आहे तिकडे स्टीवन स्मिथवरून आठवून आलो अबे स्टीवन स्मिथनं ऑप्शनमध्ये नाव टाकलं तर अबे त्याचं नावही नाही घेतलं त्याचं नाव तर घेते नावही नाही घेतलं त्याचं काय म्हणणं आहे याच्या तर गोष्ट आहे का त्याला स्टीवन स्मिथ आहे खेळणार स्टीवन स्मिथचं म्हणणं आहे की नाही मी IPL पेक्षा तर PSLला जास्त प्रिफेअर करतो भाई बरोबर आहे भाई IPL काय टीमची काय घंट्याचं लीग आहे नाही भाई तू PSL खेळ PSL एक नंबर आहे PSL मध्ये ओरिजिनल क्रिकेट 5 टीमा 4 क्वालिफाय होतात अबे रियालिटी आतापर्यंत आता टीम वाढल्या त्यांच्या पण 5 टीम आहे 5 कुठं आहे बोट 5 टीम आहे आणि 4 क्वालिफाय होतात
भक्कन उडून दे गेला माइंड. अरे भावा. 5 टीम आहे आणि 4 क्वालिफाय होऊ राहिले म्हणजे जमलं काम. याच्या बढिया काम नाही राहिलं. चच्चा PSL मध्ये प्लेयर बनतात. IPL चोरी करते. अच्छा 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 अच्छा. हे नवीनच ऐकलं म्हणून. हे ऐकून होतो असं म्हणजे असं वाटलं की यार काय ऐकलं यार. बापरे असंही होऊ शकते काय. लोकांची मेंटॅलिटी इथपर्यंत जाऊ शकते काय. मला पहिले असं वाटलं की माझ्यापाशी तर याचं उत्तर नाही आहे इमानदारीनं. म्हणजे की बा मानसिकता काय असू शकते की काय नाही. आता आहे पहा, आता हे जे अनसोल्ड झालेले खेळणी आहे आपल्या IPLची, अरे ते सगळं जाते PSL मध्ये. आता PSL वाले काय म्हणजे माहिती आहे काय, हे जे सगळे फॉरेन प्लेयर आहे ना ते IPL ला सोडून PSL निवडत आहे. पॉवर ऑफ PSL. IPL काही कामाची लीग नाही राहिली आता. IPL हे बोगस लीग झाली. PSL पाहता सगळेजण आता जसं आहे बा. नाही नाही हे तर वाचले बिचारे. हा तो जॅक फ्रेझर मेकअप तो तो जाईन तिकडे. कॉन्वे जाईन, डॅरेल मिचेल जाईन, अजून कोण जाणार एवढे नाव नाही लिहिले. बेअर्स्टो जाऊ शकते. आणखीन जेमी स्मिथ जाऊ शकते. काही हायलाइट नाव लिहिले जे की असेच की बा जे हे बा अनसोल्ड आहे हे हायलाइट नावं. तर हे जातीनंतर PSL मध्ये. मग आता ते म्हणतील की पाय IPLचे प्लेयर PSL सोडून निवडून राहिले. तो फॅब डुप्लेसी तो आला असता तो मजाक नाही करत. तो अनसोल्ड गेला असता 100% गॅरंटी. आता मला आणि नाही आता गॅरंटी पण 100%. भाई मिलर बेस्ट प्राइज मध्ये गेला. डेव्हिड मिलर बेस्ट प्राइज मध्ये गेला. विश्वास बसते या गोष्टीवर. डेव्हिड मिलर बेस्ट प्राइज. कोणी ते पॅडल उचलायला तयारच नाही आहे मिलरसाठी. एकानं उचललं आणि तिने घेऊनही घेतलं. अबे यार डेव्हिड मिलर हाय भाई प्लेयर खतरनाक आहे तो. तो त्याच्यावर आला तर मग तर ते पंजाबची ते नाव आठवते ना. अरे बापरे बाप. अबे मिलर मजाक नाही आहे यार. मिलर अनसोल्ड चालला होता. बरं झालं एकानं ते उचललं. जर मिलर अनसोल्ड चालला तर मग फॅब डुप्लेसी कोणता राहू राहिला यार. सॉरी यार सॉरी. 3 वाजता व्हिडिओ बनवायचे ही काही साईड इफेक्ट आहे. यानं झोप येत असते जांभोळी. हे अनस्क्रिप्टेड आहे गोष्ट. मी जनरल स्क्रिप्ट नसतो बनवत कारण मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण मला वाटतं बनवायला पाहिजे स्क्रिप्ट किंवा टॉपिक्स किंवा काहीतरी असं बनवायला पाहिजे. मला असं वाटतं राहिलं आता. आणि दुसरी गोष्ट अशी की हे मॅच व्हायला पाहिजे होती. मजा आली असती. एंटरटेनमेंट झालं असतं जराचं की नाही 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 हरवलं नाही तर हरलो आपण. सगळा एंटरटेनमेंट होणार नेक्स्ट मॅचमध्ये. ते मॅच होणार खतरनाक आता. ठीक आहे पण आजची मॅच व्हायला पाहिजे होती. संजू तपेल होता. मजा आली असती. संजू सॅमसंगने जे धुतलं असतं, जे मारलं असतं, ओ त्याला तर प्रत्येक बॉलमध्ये कोच गौतम गंभीर आणि अजित अगरकर दिसला असता भाई. आणि जब सुतनं लावलं असतं ते ना. तो माणूस नाही थांबत. तो नाही थांबत भाई. तो नाही थांबत. ऑप्शन बद्दल बोलणं झालं वाटते पण मी तरी सांगून देतो. सगळ्या टीमा ना अपग्रेड केलं स्वतःला. सगळ्या टीमा पहिल्यापेक्षा बेहतर झाल्या आणि चांगली गोष्ट आहे. व्हायलाच पाहिजे. सगळ्या बेहतर झाल्या. एक नाही म्हणून राहिलो. RCB चांगली झाली. CSKनं लंबा डाव खेळला. म्हणजे CSKचे जर पत्ते बरोबर पडले तर मग त्यांच्यासारखी टीम नाही आहे. त्यांच्याशी बॉलरही चांगले आहे. एक आणखीन बॉलर आहे यार त्यांच्यापाशी. ते शॉर्ट नाही तो कोण आहे यार. एक आहे ना यार त्यांच्यापाशी. मॅट हेनरी भाई. हा एक चांगला बॉलर आहे.
माहित आहे यार, पण सांगू राहिलं तरी भाई. CSK म्हणजे यांना पत्ते खतरनाक फेकले यावेळेस. जर हे पत्ते चालले तर मजा येऊन जाईल, आणि जर हे पत्ते यावेळेस नाही चालले तर इन रियालिटी सांगून देतो मी का होणार. जर हे CSKचे पत्ते नाही चालले, हा एक सीझन खराब जाणार त्यांचा. दुसरा ईशांतरचा दुसरा थोडा, कारण माझं म्हणणं असं आहे, माझी मेंटॅलिटी अशी आहे की समजा यांच्या या प्लेयरचे सीझन खराब केले, जे की कमी चान्सेस आहे. जर पण या सगळ्या यंग प्लेयरला चान्स दिला, म्हणजे अनका प्लेयरला चान्स दिला, आणि हे सीझन खराब गेलं यांचं पूर्ण, तर मग हे दुसऱ्या सीझनमध्ये फोडून टाकते. मग हे पाहिजे नाही समोर कोण आहे, हे मारू मारू हाल बेहाल करून टाकतील, अशी गोष्ट आहे. तर मी हा विचार करतो त्याच्यात दुसरं सीझन की त्याच्यात दुसरं सीझन. मला वाटते जर हा सीझन त्यांचा खराब गेला, जी काही सांगून नाही होत नाही, पण सरळ गोष्ट आहे यार, पत्ते फेकले त्यांना. जर ते चालले तर ठीक आहे, नाही चालले तर मग रियालिटी आहे, चालतातच, अशी गोष्ट आहे. माझं असं म्हणणं आहे, चालतातच ते पत्ते, बिलकुल चालतात. पण या सीझनमध्ये नाही चालले तर पुढच्या सीझनमध्ये चालतील, पण चालतील, ठीक आहे. आणि सगळं क्लासिक मला वाटू राहिली दिल्ली. म्हणजे नाही, दिल्लीवर अशी तर नजर पडली तर अशी थांबू राहिली दिल्लीवर नजर. आणि मी दिल्लीचा फॅन नाही आहे, मी सांगू राहिलो मी मुंबईचा फॅन आहो. पण जे दिल्लीची टीम बनली, बेन डकेट, पृथ्वी, अक्षर, KL, स्टब्स, मिलर, आशुतोष, अबे तीनच्या वर्षी त्यांनी सोडले कोणते कोणते मग. अभिषेक पोरेल, अबे अभिषेक पोरेल यांच्या तो का बसून. अभिषेक पोरेल भाई तगड़ा खिलाड़ी भाई, तगड़ा एकदम, धाप मारते तो यार. अभिषेक पोरेल मजाक नाही आहे. तर सगळ्या टीमा पद्धतशीर आहे. पंजाब कूपर घेऊन घेतला त्यांना, अजून का पाहिजे, अजूनही खतरनाक घेतले त्यांना. SRH सगळे म्हणून राहिले SRHने बॉलरने घेतले, आणि तिकडे लखनौला म्हणून राहिले सगळे त्यांना बॉलरच घेतले. 11 बॉलर आहे त्यांच्यापाशी, लखनौपाशी. पण त्यांना पाहिजे होते इमानदारीनं, इन रियालिटी त्यांना पाहिजे होते. कारण गोष्ट होती पहिली की इंजरी. अरे यावर झोप. हां, तर पहिली गोष्ट होती, सॉरी पहिली गोष्ट होती इंजरी, आणि दुसरी गोष्ट आहे की मागच्या वेळेस त्यांची बॉलिंग लाईनअपला बोगस होती, थोडा रियालिटी. सगळा वाह्यात जर बॉलिंग लाईनअप होती तर मागच्या वेळेस त्यांचंच होतं. मला गोष्ट वाटू राहिली की हैदराबादमध्ये बॉलिंगची कमतरता म्हणून वाटू राहिली मला. यांना बॅट्समनही मग एक शिल्लक नाही घेतला. यांना जर मिलर घेतला असता तर मग तर माझं तर म्हणणंच होतं की बा तुम्ही बॉलिंग राहूच द्या. मग जर मिलर यांना आणखीन घेतला असता तर लिव्हिंगस्टन घेतला, हा माणूस फॉर्ममध्ये नाही येऊन जात फक्त. एक मिलर पाहिजे होता यांना. मग 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 बॉलरला कोणीच नाही पाहत भाई, बॉलर पाहूही नका तुम्ही, फक्त एक मिलर घेऊन घ्या, मग मजा आली असती. पण यांना मिलरही नाही घेतला. मिलर घ्यायला पाहिजे होता. लखनौ नाही, सनरायझर हैदराबादची थोडी बॉलिंग प्रॉब्लेम वाटू राहिली यार. 3 वाजता व्हिडिओ नाही बनवून मी आता डबल कधी. मुंबई बाकी तर आहेच यार, तो तर काही विषयच नाही. मुंबई तर आपली टीम आहे भाई. यावेळेस जी सपोर्ट करा मी मुंबईला, बेटा दररोजचे 4 व्हिडिओ टाका, मग मुंबईला खतरनाक सपोर्ट करा. आंधी तूफान हवा के झोके एक नंबर सब लावून टाका. राधार हे पाय, आमची बेंच स्ट्रेंथही खतरनाक आहे, खेळणारे तर पास नाही लागत. यावेळेस फक्त आमचे पत्ते क्लिक झाले पाहिजे, जे की होणारच. मग कारण की मागच्या वेळेस आमच्या तोंडाला रक्त हमारे इसको खून लग गया था दात को, अब हम शिकार करने आएंगे. यावेळेस पाहू मग आता कोण थांबवते. तर पंजाबची पासूनही लगे उधार वसूल करायचा आहे त्यांचं. मी रियालिटीमध्ये पिक्चर पाहू राहिलो तो, पाहाल तर आज म्हणजे गॉडझिला पहिले पाहिलं तर नव्हतं मी, आता पाहिलं. तर ती गोष्ट आहे. आणखीन काय गोष्ट आहे यार. हां, तर नेक्स्ट मॅचमध्ये गिल अवेलेबल नाही राहणार असं मला वाटते, जे की बरोबरच आहे. आज ना उद्या घेऊनच जाणार. पण
होऊ शकते की नाही राहणार. तर संजू खेळणार आहे. व्हायला तर पाहिजे माहिती आहे. त्याच्या जी नेक्स्ट सिरीज आहे गडबड. याच्यानंतर जी सिरीज आहे नेक्स्ट न्यूझीलंड सोबत, त्याच्यात गिल राहणार नाही राहणार त्याच्यात एक हाय. त्याच्यात गिल नाही राहिला तर मग सरळ सरळ संजू. आणि जर संजूनं तिला 2 ते 3 शतक मारली, सेंचुऱ्या मारल्या, तर मग T20चा वर्ल्ड कपच्या स्क्वॉडमध्ये पाहू मजा का होते. तर मग गोष्ट आहे भाई, खतरनाक गोष्ट आहे. रियलिटी भी यही है. सो ये बात हो गई. अजून बकलोली आता नाही करू आपण. आता 3 वाजून 10-12 होऊ राहिले. आता झोप येऊ राहिली भाई, खरंच येऊ राहिली आता झोप. भूकही लागली पण नाही ऑर्डर गिर्डर काही नाही करत मी आता. हॉटेल बंद झाले यार, हॉटेल बंद झाले म्हणून, नाही तर केलं असतं. पण जाऊ द्या आता, इट्स ओके, चालत राहते. व्हिडिओ मी उद्या अपलोड करेन ना, आज नाही करत मी. कारण की कसं आहे माहिती आहे काय, आता नेट भाई रात्री तर मला नेटच चालत नाही लिटरली. कामीत कोण आहे, नेटच चालत नाही. जाऊ दे ते, चालत झालं. हा व्हिडिओ मी उद्याच अपलोड करेन सकाळी. उद्या म्हणजे आजच सकाळी. सो गुड नाईट, बाय बाय.